आता काय सांगाल तुमच्या या कॉलनीतला जो रस्त्याचा प्रश्न होता तो गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला होता, तो नेमका कोणी सोडवलाय आणि तो त्यांच्या मागे तुमची भावना काय? एकंदरीत या रस्त्याचं काम तर पाठपुरावा दिवस आपण आंबे यांनी केला असं निदर्शन असतं आमचं आलेलं आहे, सगळ्यांनी बघितलंय. पण असं काही बोलले जातात की आम्ही काही मंजूर करून घेतलं होतं आधी. त्यांनी मंजूर करून घेतले असतील, चांगली गोष्ट आहे, त्यांनी मंजूर करून घेतल्या आधी कोण असतील त्यांनी. पण पाठपुरावा जे आमच्या समोर झाला तो देवीदास आप्पा तांबे यांनी समोर थांबून करून घेतला होता. आणि त्याच्यानंतर आमची ड्रेनेज लाईन बी चेंज करून घेतली इथून त्यांनी. म्हणजे मंदिरासमोरूनच अर्धवट कॉन्क्रीट झालं होतं आणि जवळजवळ 6-7 वर्ष झालं हे कॉन्क्रीट अर्ध बाकी होतं. तर ते पाठपुरावा त्यांनी केला. आमच्या लोकांचे निदर्शनास ते आलेलं आहे की बाबा स्वतः जातीने लक्ष घालून त्यांनी पाठपुरावा करून रस्त्याचं काम करून घेतलं. बरं, एकंदरीत आणखी देवीदास तांबे आणि इथल्या आदिनाथ कॉलनीतल्या नागरिकांचा आणखी काय वेगळा असं संबंध आलाय, संवाद काय झालाय? संवाद म्हणजे ज्यावेळेस बी कधी आप्पाला फोन केला गेला की आप्पाचा एक फोन चालू असताना ही समस्या सांगितली की दुसऱ्या फोनवरून आप्पा डायरेक्ट अधिकाऱ्याला फोन लावून बाबा इथे ही समस्या आहे, हे नागरिक आहे, त्याचं नाव असं नाव आहे ना, अधिकारी लगेच तत्पर हजर व्हायचा तिथं. असं ते आप्पाचं काम आहे आणि ते काम म्हणजे आवडलं भरपूर. तसं काम पाहिजे. ही कामाची पद्धत त्यांना या ही निवडणुकीत फायदेशीर ठरेल. लय फायदेशीर ठरणार ही पद्धत. कारण की आजपर्यंत फक्त म्हणजे आम्ही करू बघू सांगू, पण ही पद्धत जरा वेगळीच आहे. ह्या फोनून बोललं की दुसऱ्या फोनून फोन जातोय लगेच तिकडं की बाबा जा ते काम करून घे. म्हणजे असं धडाडीचं नेतृत्व आहे त्यांचं एकदम, असं पाहिजे. बरं, तुम्हाला काय वाटतं भारतीय जनता पार्टीकडून ते सर्वसाधारण पुरुष जागेसाठी इच्छुक आहे, त्यांना काय यंदा संधी मिळेल का? संधी तर भेटली पाहिजे त्यांना. नेमकी का संधी भेटली पाहिजे? नाही ते कार्य त्यांचं चांगलं आहे ना, कामाची पद्धत चांगली आहे त्यांची. म्हणजे असं बघू करू नंतर असं नाही ना, त्यांच्याकडे डायरेक्ट ऑन द स्पॉट रिझल्ट आहे त्यांच्याकडे. त्याच्यामुळं त्यांना भेटली पाहिजे उमेदवारी आणि ते नगरसेवक होतीन उमेदवारी भेटली 100%. आणि आदिनाथ कॉलनीतली जनता आहे त्यांच्या मागे.